नमो नमः. सुप्रभातं. सर्वेषां स्वागतम्. Good morning, dear students. Today we are going to start with our sixth lesson, Shravanabhyasah. That is Shravana Abhyasah. Means you are learning with the you are going to learn something with the help of uh, listening. Okay. So Shravanabhyasah means learning with the listening. Vachanam, Shravanam, Anuvachanam, Avabodhanam. Vachanam, you have to read. Shravanam, listen. Anuvachanam, read again. Avabodhanam, and understand. So, we will start with the story. Satyapriyaha Kashtikaha. Satyapriya Kashtikaha. Kashtikaha means the woodcutter who loved truth. A woodcutter. Kashtikaha means a woodcutter. Satyapriyaha means who loved truth. म्हणजे असा लाकूड तोड्या की ज्याला सत्य खूप आवडतं. सत्यप्रिय असा लाकूड तोड्या. सो लेट्स स्टार्ट विथ द स्टोरी. एकः काष्ठिकः काष्ठच्छेदनार्थं वनं गच्छति. एकः काष्ठिकः means a woodcutter goes to the forest for cutting the woods. एकः काष्ठिकः, एका means a काष्ठिकः, काष्ठिकः a woodcutter. काष्ठच्छेदनार्थं, काष्ठच्छेदनार्थं means to cut the wood. Vanam gachati. So for cutting the wood, he goes to the forest. Vanam means forest. Gachati means goes. Ana avadhanat tasya hastat kutharah jale patati. Ana avadhanat means suddenly. What happens? Anavadhanat, suddenly by mistake, tasya hastat kutharah jale patati. From his hand. Tasya hastat, from his hand. That kuthara means axe. Jale patati, patati means falls into the jale means water. So by mistake an axe falls into the water. His axe falls into the water. म्हणजे काय होतं, एक जो लाकूड तोडे आहे तो काष्ठ छेदनार्थम, लाकडं तोडण्यासाठी वनात जातो. वनम गच्छती, वनात जातो. अनअवधानात, अचानक, बाय मिस्टेकली, चुकून त्याच्या हातातून, तस्य हस्तात म्हणजे त्याच्या हातून, कुठारह जले पतती, ती जी त्याची कुऱ्हाड आहे ना, ती जले पतती म्हणजे पाण्यात पडते. सह चिंताकुलः भवति. सह म्हणजे तो, चिंताकुल वरीड, खूप काळजीत पडतो. चिंताकुल भवति. ही बिकम्स व्हेरी वरीड. तो खूपच चिंताकुल होतो, म्हणजे त्याला खूप काळजी वाटते. आता काय करायचं. महत्वाचं म्हणजे त्याचं सगळं काम त्या कुऱ्हाडीवर अवलंबून आहे. तदा तत्र देवः आगच्छति. तदा म्हणजे तेव्हा, ॲट दॅट टाइम, तत्र तिथे, देवः आगच्छति. At that time God comes there. तत्र means there, देवः, देव, God, आगच्छति, येतो. So at that time God comes there. देवः जले मज्जती. बघा लगेच काय करतो. देवः जले मज्जती. जले म्हणजे जलामध्ये, पाण्यामध्ये. गॉड जम्प्स इनटू द वॉटर. देव ना पाण्यात उडी मारतो. सुवर्ण कुठारम बहितो गृहीत्वा बहिः आगच्छति. तो काय करतो. सुवर्ण कुठारम, सुवर्ण म्हणजे सोन्याची कुऱ्हाड घेऊन, बहिः आगच्छति, बाहेर येतो. सो व्हॉट दॅट गॉड डज, ही कम्स आउट टेकिंग अ गोल्डन ॲक्स. तो ना गोल्डन म्हणजे सोन्याची कुऱ्हाड घेऊन, गृहीत्वा मीन्स घेऊन, बाय टेकिंग दी गोल्डन ॲक्स ही कम्स आउट. सह वदती. तो काय म्हणतो. सह वदती मीन्स ही सेज, अभि एषः तव कुठारः. ही तुझी कुऱ्हाड आहे का. इज दिस युअर ॲक्स. काष्ठिकः वदती. तेव्हा काष्ठिक लगेच म्हणतो. मीन्स ॲट दॅट टाइम दॅट वुडकटर सेज, न एषः मम कुठारः. ही माझी कुऱ्हाड नाही. सो वुडकटर डज नॉट ॲक्सेप्ट इट. तदनंतरम काष्ठिकः वदति, अपि एषः न अपि एषः तव कुठारः. ही तुझी कुठार आहे का, कुऱ्हाड आहे का, असं देवाने विचारल्यावर काष्ठिकः म्हणतो, न एषः मम कुठारः.
ही काही माझी कुऱ्हाड नाही. तदनंतरम देवः रौप्य कुठारम दर्शयति. त्याच्यानंतर देव रौप्य म्हणजे चांदीची कुऱ्हाड दाखवतो. अँड दॅट टाइम आफ्टर दॅट गॉड शोज हिम सिल्वर ॲक्स. देव त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवतो. काष्टिका तदपि न स्वीकरोति. वूड कटर डज नॉट ऍक्सेप्ट दॅट ऑल्सो. काष्टिका म्हणजे लाकूड तोड्या, वूड कटर तदपि दॅट ऑल्सो न स्वीकरोति. ते सुद्धा स्वीकारत नाही. अंते देवः लोहकुठारम आनयति. At the end, God brings an iron axe. Okay. तो काय करतो? आयर्न ॲक्स म्हणजे त्याची जी लोखंडी कुऱ्हाड असते ना, लोहकुठार मीन्स लोखंडी कुऱ्हाड देव सगळ्यात शेवटी आनयती आणतो. काष्टिकः वदति, वुडकटर सेज, आम एषः एव मम कुठारः. येस येस, दिस इज माय ॲक्स. हीच माझी कुऱ्हाड आहे. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान् कुठारान् यच्छति. So be pleased, God gives him all यच्छति. सगळ्या कुऱ्हाडी that God gives him all the access. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च means what desirelessness. Nispruhata means what a desirelessness and truthfulness of a woodcutter. म्हणजे काय आहे त्याची सत्यप्रियता आणि निस्पृहता. निस्पृहता म्हणजे कुठल्याही गोष्टीची इच्छा न धरणे. Desirelessness. So here we are praising his desirelessness and his truthfulness. ओके, एकदा परत आपण वाचनम श्रवणम अनुवाचनम अनुबोधनम. पण काय काय करतोय? वाचन करतोय, श्रवण करतोय, रीड, लिसन. अनुवाचनम मीन्स अगेन रीडिंग, अवबोधनम अंडरस्टँडिंग. So here one story is given. Satyapriya Kashtika. Satyapriya, one who loved truth. Kashtika, a woodcutter. So एकः काष्टिकः काष्ठछेदनार्थं वनं गच्छति. So a woodcutter for what reason? काष्ठछेदनार्थं. तो लाकूड तोडण्यासाठी वनात जातो. अनावधानात तस्य हस्तात् कुठार जले पतति. बाय मिस्टेक ती जी कुऱ्हाड आहे ती त्याच्या हातून पाण्यात पडते. सहा चिंताकुलः भवति. तो एकदम चिंताकुल होतो म्हणजे तो काळजीत पडतो. कारण त्याचं सगळं जे काही उत्पन्न आहे ते त्या कुऱ्हाडीवर अवलंबून असतं म्हणून. तदा तत्र देवः आगच्छति. आणि नेमकं कोण येतो तेव्हा देव येतो. देवः जले मज्जति. देव ना त्याच्यासाठी पाण्यात उडी मारतो. सुवर्ण कुठारम गृहीत्वा बहि आगच्छति. तो देव त्याच्यासाठी सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर येतो. सह वदति, तेव्हा तो म्हणतो, अपि एषः तव कुऱ्हाड. ही तुझी कुऱ्हाड आहे का? काष्टिका वदति, न एषः मम कुऱ्हाड. ही काही माझी कुऱ्हाड नाही. तदनंतरम देव रौप्य कुठारम दर्शयति. मग ना परत देव जातो आणि मग चांदीची कुऱ्हाड दाखवतो. काष्टिका तदपि न स्वीकरोति. तुझं लाकूड तोडे आहे तो ती सुद्धा कुऱ्हाड स्वीकारत नाही, चांदीची सुद्धा स्वीकारत नाही. अंते देवः लोह कुठारम आनयति. नंतर देव लोखंडाची कुऱ्हाड घेऊन येतो. काष्टिका वदति, तेव्हा लाकूड तोड्या म्हणतो, आम एषः एव मम कुठारः. येस, हीच माझी कुऱ्हाड आहे. प्रसन्न देव तस्मै सर्वान कुठारान यच्छति. आणि बघ प्रसन्न झालेला देव त्याला त्या सगळ्या कुऱ्हाडी देतो. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. म्हणजे काय ही काष्टिकाची लाकूड तोड्याची निस्पृहता मीन्स डिझायरलेसनेस आणि सत्यप्रियता दॅट इज ट्रूथफुलनेस.
आता आपण क्रियापदाने लट लकार म्हणजेच वर्तमान काल शिकणार आहोत. लट लकार म्हणजे काय, तर त्याला संस्कृतमध्ये म्हणतात लट लकार म्हणजेच वर्तमान काल. संस्कृतमध्ये आपण वर्तमान काळाला और प्रेझेंट टेन्सला लट लकार म्हणतो. इन संस्कृत जनरली वी call present tense as lat lakaraha. Now, how to use this lat lakaraha? Which are the various pratyayas that we are going to study here? Okay. So basically, first of all, we will study what is pratham purush, what is madhyama purush, and what is the uttama purush. See, when a third person is there, okay, means third person means what? A person about which we are talking or about which we are seeing something, that is called and he is not in front of us, so he is called as saha tau te. When it is he is only one, it is saha. When there are people, it is tau. And there are so many people, when there are so many people, they are called as te. So in Pullingi, it is Saha, Tau, Te. If these are girls, then they will be called as Sa, Te, Taha. If it is Napunsangalingi, it will be Tat, Te, Tani. Okay. So Pratham Purush means what? A third person. In general, Pratham Purushaha in Marathi or in Hindi or in English, Pratham Purush means we, I, we, ourselves. No. But in Sanskrit, Pratham Purush means a third person who is not in front of us and we are talking about him. So it is Saha. When it is Pullingi, it is called as Saha. Pullingi Ekvachan, Saha. When they are both Saha, Tau, Te. So just keep in your mind, Saha, Tau, Te. Saha is for Ekvachan, Tau is for Vivachan, Te is for Bahuvachan. If it is Trilingi, then you will use Sa, Te, Taha. When it is Napunsakalingi, Tat, Te, Tani. So clear? This is Pratham Purushaha. Now let's move to the Madhyama Purushaha. Madhyama Purush means what? The person who is in front of us and we are talking with him. For example, माझ्या समोर तू आहेस, तर मी त्याला काय म्हणेन, मुलगा असेल तरी मी त्याला तूच म्हणेन, मुलगी असेल तरी मी तिला तूच म्हणेन. तू कृती केलीस. आता मी कृती केलीस म्हणजे आता मी मुलगी असेल तरी तिला मी तूच म्हणेन, मुलगा असेल तरी मी त्याला तूच म्हणेन. त्यामुळे तिथे वेगळे लिंग नाही आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगी असे तिथे शब्द नाही, सगळ्यांना एकच आहे. एकच आपल्या समोर जर व्यक्ती असेल, इफ देयर इज ओनली वन सिंगल पर्सन, he will be called, he or she will be called as tvam. When there are two people, it is yuvam. When there are so many people, it is yuyam. So you should learn this tvam, yuvam, yuyam. Tvam, yuvam, yuyam. त्वम युवाम युयम. तू, तुम्ही दोघं, तुम्ही सगळे. And where do we use उत्तम पुरुष? उत्तम पुरुष means अहम, मी स्वतः. आम्ही दोघं. When it is related to us, it is उत्तम पुरुष. अहम आवाम वयम. अहम आवाम वयम. आपण एकटे असू तर अहम, आपण दोघं जण असू तर आवाम, आणि सगळे जण असू तर वयम. भरपूर जण असू तर एकत्र आम्ही किंवा वी ऑल इज कॉल्ड ॲज वयम. त्यामुळे उत्तम पुरुष म्हणजे आपण स्वतःशी रिलेटेड असतो तेव्हा अहम, दोघांशी रिलेटेड असेल तेव्हा आवाम, वयम. त्यामुळे अशी लाईन तुम्ही पाठच करायची आहे. अहम आवाम वयम. समोर असेल त्याला काय म्हणणार, त्वम युवाम युयम. आणि तिसरंच कोणीतरी असेल तर सह तौ ते, पुल्लिंगात सह तौ ते, स्त्रीलिंगी असेल ते सा ते ताहा, नपुंसकलिंगीमध्ये तत ते तानी. बर, आता हे जे सगळे शब्द आहेत, नाउ फॉर ऑल दीज वर्ड्स देर आर वेरियस प्रत्ययाज. सी, हे सगळे प्रत्यय आहेत ते त्या शब्दानुसार वापरायचे. म्हणजे आता सपोज सह तो एकटा असेल तर आपण काय म्हणूया, सह खादती. एक मिनिट. सो सह याच्यासोबत काय येणार, सह खादती. पुढे तौ, इथे असेल तेव्हा तौ, तौ इज तौ खादतः आणि ते खादंती. ठीक आहे.
आता त्वम, आपल्या समोर एखादी व्यक्ती असेल तर आपण काय म्हणणार, त्वम खादसी, युवाम खादथः आणि यूयम खादथ. अहम, अहम खादामी, आवाम खादावह आणि वयम खादामह. तर तुम्ही हे शब्द पण पाठ करायचे बघा. प्रथम पुरुष ती, खादती, खादतः, खादंती. द्वितीय पुरुषासाठी खादसी, खादतः, खादथ आणि उत्तम पुरुष खादामी, खादावह, खादामह. एक लक्षात ठेवायचं, उत्तम पुरुष म्हणजे आपण स्वतः असू तेव्हा. मग मला म्हणायचंय मी लिहितेय, आय एम रायटिंग. सो व्हेन आय एम सेइंग दॅट आय एम रायटिंग, सो आय, फॉर आय वी यूज अहम. आणि उत्तम पुरुषाचे प्रत्यय एक वचन आहे ना, अहम, इट इज प्रथम, इज एक वचन होती, उत्तम पुरुष एक वचन. सो हियर इट इज खादामी, ओके, और लिखामी. आवाम आम्ही दोघी जणी लिहितोय, सो इट विल बी आवाम लिखावह, आवाम खादावह, आवाम लिखावह, आवाम गच्छावह. आणि वयम, वयम कोणासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. सो इट विल बी फॉर वयम वी यूज खादावह. सो हाऊ टू बाय हार्ट दिस टेबल, तुम्हाला हे टेबल सुद्धा पाठ करावं लागेल. ती तह अंती, सी थ थ, मी वहा मह. हे फक्त प्रत्यय पाठ केले तरी चालेल. सी थ थ, सी ती तह अंती, सी थ थ, मी वह मह. तृतीय पुरुषातलं काहीही असेल, म्हणजेच संस्कृत मधलं प्रथम पुरुष हा, when any word from प्रथम पुरुष means a third person, मुलगा असू देत, मुलगी असू देत, किंवा तिसरंच नपुंसकलिंगी कोणी असू देत, that time we use ती, तहा, अंती. ती is for singular, तहा is for plural, and सी, सा, for तहा is for द्विवचन, and ती is for बहुवचन. त्वम असेल तर त्वम, युवाम, युयम, सी, थह, थ आणि अहम, आवाम, वयम, मी, वहा, महा. तर हे तुम्ही सतत वाचले की तुमचे पाठ होतीलच. मी, वहा, मा, सी, था, था, ती, ती, तहा, अंती, किंवा असं केलं, सी, ती, तहा, ता, ती, तहा, अंती, सी, थ, थ, मी, वहा, हा. सो हाऊ यू विल मेक द सेंटेन्सेस. सह बालक, बघा तिसरंच कोणी असेल तर ती, तह, अंती. समोरची व्यक्ती असेल तर सी, थ, थ आणि आपण स्वतःशी संबंधित असेल तर मी, वहा, मह. मी इज फॉर प्रथम पुरुष एक वचन, सॉरी उत्तम पुरुष एक वचन, वहा, वह इज फॉर उत्तम पुरुष द्विवचन, and वयम, for that we use मह. तो सह बालकः खादति, ती, तह, अंती, ते, तौ बालकौ खादतः आणि त्याचं बहुवचन ते बालकाः खादन्ति. आता सपोज तिकडे स्त्रीलिंगी असेल तर काय होणार, सा कन्या खादती, ते कन्ये खादतः, तहा कन्या खादन्ति, तत् अपत्यम खादती, ते अपत्ये खादतः, तानि अपत्यानि खादन्ति. बघा, बालक मुलगा, तो मुलगा खातोय, त्या ती दोघं मुलं खात आहेत आणि ती सगळी मुलं खात आहेत. सा कन्या खात, ती मुलगी खातीये, ते दोघी मुली खात आहेत आणि ते सगळ्या मुली खात आहेत. ते अपत्य खातंय, अपत्य म्हणजे पण बाळ किंवा मुलगा, मुलगा मुलगी काही असेल. द जेंडर वी आर नॉट नोईंग, ओनली दॅट चाइल्ड वी आर सेइंग. सो दॅट चाइल्ड इज इटिंग, they both children are eating आणि all the children are eating. आता त्वम, द्वितीय पुरुष म्हणजे मध्यम पुरुष, त्वम, आपल्या समोर जी व्यक्ती असेल त्याला आपण त्वम म्हणू. त्वम खादसी, युवाम खादतः, युयम खादत. तू खातोयस, तुम्ही दोघं खात आहात, तुम्ही सगळे खात आहात. इट विल बी त्वम, युवाम, युयम, सी, थह, थ. पुढचं अहम, आता आपल्या स्वतःशी संबंधित असेल तर मी खात आहे, आम्ही दोघं जण खात आहोत, आम्ही सगळे खात आहोत. इट विल बी अहम खादामी, आवाम खादावह, वयम खादामह. मी, वहा, मह, सी, थह, थ, ती, तह, अंती. So this is how you can frame the sentences. एतेषु वाक्येषु इति स्थाने पठति, धावति, हसति, खेलति, गच्छति, आगच्छति, उपविशति, उत्तिष्ठति एतेषाम् उपयोगं कृत्वा पुनः वदत, स्मरत च. म्हणजे काय, या वरील वाक्यांमध्ये, here in the above sentences they have used
dhatu as khada. Khada means to eat. So instead of that, we can use the other verbs also, other kriya pada also. That is pathati, dhavati, hmm, khelati. So when it is saha pathati, tvam pathasi, and aham पठामी. हं? आता तुम्ही म्हणाल इथे आ का झालाय, खादामी. बघा इथे खादसी आहे, खादती आहे, पण इथे खादामी शब्द झालाय, इथे खादावह झालाय, इथे खादामहा झालाय. फॉर व्हॉट रिझन दिस आ इज देअर? वेन any ma or wa is there after that word, then the previous one become the a. जेव्हा व आणि म असा त्याच्या आजूबाजूला असेल, त्यामुळे आधीच्या अ चा आ होतो, म्हणून तो खादचा खादा झालाय, म्हणून ते खादामी. आवाम खादावह म्हणून तो दा झाला. इथे सुद्धा खादामह, इथे सुद्धा दा तेवढ्या करता झालेला आहे. आता आपण प्रत्यय बघूया. हे बघा, हे तुम्हाला असे प्रत्यय आता पाठ करायचे आहेत, वर्तमान काळाचे प्रत्यय. प्रथम पुरुष तीतः अंती, मध्यम पुरुष सीथथ, उत्तम पुरुष मी वहामः. मह अहम पठामि, आवाम पठावः, वयम पठामः, त्वं पठसि, युवाम पठतः, यूयम पठत. पुढे ती. सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति. जनरली हाउ टू मेक दिस क्रियापद. क्रियापदस्य मूलम इज धातू. जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ना, गोइंग, गॉन, वेंट, या सगळ्याचं वर्ब आहे टू गो. whenever we are writing some type the variation like going, gone, went, all these words come from the to go. सेम गच्छामी, गच्छतः, गच्छन्ति, या सगळ्याचा मूळ धातू म्हणजे गम. किंवा लिखामी, लिखावह, लिखन्ति, लिखसी, लिखेताम, हे जे वेगवेगळे प्रत्यय आहेत त्या सगळ्यांचं मूळ म्हणजे लिख. जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टू गो, सो हिअर इट विल बी लिख. लिख हे त्याचं ओरिजिनल रूप आहे, त्याला आपण म्हणतो संस्कृत मध्ये इट इज कॉल्ड ॲज ए धातू. त्याला काय म्हटलं जातं? धातू. धातूनां दश विभागाः. Okay, so there are total 10 vibhagaha. Vibhaga means there are total 10 parts of the dhatu. Pratham, they are called as ganaha. So there is प्रथम गणः, द्वितीय गणः, तृतीय गणः, चतुर्थ गणः, पंचम गणः, षट गणः. दिस इज हाउ देर आर टोटल 10 गणाः. गणसूचकम चिन्हम इज गणविकरण. आणि आता तो कुठल्या गणातला आहे हे आपल्याला दाखवायचं असेल, त्यासाठी आपण एक गणविकरण वापरतो. सो फॉर दॅट वी यूज गणविकरण. बिफोर दॅट वी विल लर्न धातूनां प्रकारद्वयम. धातूंचे दोन प्रकार आपण बघूया. धातूंचे दोन प्रकार आहेत, दॅट इज परस्मैपदिनः, आत्मनेपदिनः. परस्मैपदिनः, आत्मनेपदिनः म्हणजे काय, तर काही धातू हे परस्मैपदी असतात, काही धातू हे आत्मनेपदीच असतात. जवळपास 70% धातू जे आपण संस्कृतमध्ये वापरतो ते परस्मैपदी आहेत आणि 30% धातू हे आत्मनेपदी आहेत. सतत प्रॅक्टिस केली की आपल्याला हे परस्मैपदी कोणते आणि आत्मनेपदी कोणते हे लक्षात राहते. कालानुसारम पदानुसारम च प्रत्ययः भवति. आता ह्या परस्मैपदीमध्ये आणि आत्मनेपदीमध्ये वेगवेगळ्या काळानुसार आणि वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे प्रत्यय आहेत. Now these pratyas which you can see here at the right side, these are for वर्तमान कालः, लट लकारः, परस्मैपदी प्रत्यय. म्हणजे तुम्हाला जे उजवीकडे दिसतात ते प्रेझेंट टेन्सचे प्रत्यय आहेत. नाउ वी आर मूविंग टुवर्ड्स सेंटेन्स फॉर्मेशन. सो हिअर वर्तमान कालः प्रत्ययानी मेन्शन्ड ओव्हर हिअर. मी वहामः, सीथथ, तीतः, अन्ति. So these pratyas are for वर्तमान काल परस्मैपद. So let's start with the parasmepad. Okay, in that parasmepad there are 4 types of the ganaha. See here it is mentioned. Dhatu naam dasha vibhagaha. They are called as ganaha. So from 1, 4, 6, 10. These 4, 1, 4, 1, 4, 6, 10.
या गणातले धातू आपण आधी बघूया आणि पुढच्या वर्षी आपण 2, 3, 5, 7, 8, 9 या गणांमधले धातू बघणार आहोत. So what विकरण we use? That is for प्रथम गण we use we use a. That is why it becomes pathati. For chaturtha gan we use ya. So it will be when a dhatu is from chaturtha gan we use ya. So it becomes nrutyati. When dhatu is from shashtha gan again we use a. So it becomes likhati. When it is from dashama gan it is ad aya. So it becomes pujayati. Okay. So for example, in case pujayati, rachayati, kathayati. So when it is aya is used means the dhatu is from the 10th gana. Okay, तो 10व्या गणातला धातू आहे म्हणून त्याला अय लागले म्हणून ते पूजयती कथयती असं वाक्य होतं. पूजती वाक्य होत नाही, कथती वाक्य होत नाही, रचती नाही होत. पूजयती, रचयती, कथयती. आता आपण बघूया हाऊ टू मेक दिस प्रॉपर क्रियापद. Here it is mentioned pathati. So original verb which we can call them as धातू. तर इथे धातू लिहिलेला आहे. मूळ धातू कुठला आहे? पठ. पठ म्हणजे टू रीड. हा मूळ धातू आहे. अ इज अ विकरण, गण विकरण. कारण धातू अ पठ हा पहिल्या गणातला धातू आहे. बघा तिथे बाजूला लिहिलं ना, एक प प म्हणजे एक परस्मैपदी. सध्या आपण फक्त परस्मैपदीच बघणार आहोत. सो हाऊ टू फ्रेम दिस धातू? That is, patha is the original verb. A is the vikaran. Why? Because this dhatu is from pahila gan. Patha adik a. It becomes entire patha, and the ti. Ti is the pratyaya. This pathati. In case of nrutya, nrut. Original dhatu is nrut. Hmm. It is from fourth gana. So nrut adik ya. It is nrutya. त हा य मध्ये जाईल म्हणून नृत्य आणि परत त्याला नृत्यती. लिख. लिख ऐक. Why we are using a? पूर्ण लिख अधिक. बघा आपण पूजेच्या बाजूला लिहिले 10वा गण. 10व्या गणात आपल्याला काय लावायचंय? अय. सो इट इज पूज अधिक अय पूजय. इट बिकम्स पूजयती. पहिल्या गणाला अ लावतात म्हणून तो झाला पठती. चौथ्या गणातला जर धातू असेल तर त्याला य लावतात म्हणून ते नृत्यती. 6व्या गणातला धातू असेल तर त्याला अ लावतात लिखती. आणि 10व्या गणातला धातू असेल तर त्याला आपण अय लावतो म्हणून इट बिकम्स पूजयती. आदेशः. एकस्य स्थाने अपरस्य आगमनम नाम आदेशः. एका स्थानी दुसऱ्या धातूचं आगमन होतं म्हणजे दुसऱ्या शब्दाचं आगमन त्याला म्हणतो आदेशः. काही ठिकाणी मूळ धातू वेगळा असतो आणि त्याचं क्रियापद वेगळं तयार होतं. फॉर एक्झाम्पल हिअर original dhatu is different and the kriyapada which we are using that is also different. It is called as adeshaha. Original word is different and the kriyapada which is made by it is different. For example, adeshaha आदेश रहित धातु समूह means as it is we are using nama namati, krudha krudhyati, likha likhati, puja pujayati. So here there is no change in the original dhatu. It is called as Adesh Rahitaha Dhatu Samoha. There are some dhatu where the original word is different and the word which we use while framing any verb or any kriya pada is different. So let's see. जसं धातू आहे गम तो आपल्याला वापरताना वापरायचा आहे गच्छ म्हणून आपण गमती म्हणत नाही आपण म्हणतो गच्छती गच्छताम गच्छन्ति. सो इट इज गच्छती. पुढे स्था धातू आहे. स्था गम म्हणजे जाणे स्था म्हणजे थांबणे. वी डोंट यूज द स्था धातू ॲज इट इज. स्था धातू इज ओरिजिनली यूज्ड ॲज तिष्ठ. सो तिष्ठामि तिष्ठावः तिष्ठामः तिष्ठसि तिष्ठतः तिष्ठन्ति तिष्ठथ तिष्ठति तिष्ठतः तिष्ठन्ति. हा तिष्ठ तिष्ठ म्हणजे राहणे. पिब 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 हा जो ओरिजिनल धातू आहे पिब हा जो धातू आहे पिब म्हणजे टू ड्रिंक त्याचा ओरिजिनल धातू आहे पा. तो काय म्हणून चालतो पिब. सो इट विल बी पिबती.
प्रच्छ. प्रच्छ इज द ओरिजिनल धातू, पण आपण प्रच्छ वापरत नाही, आपण पृच्छ वापरतो. सो इट इज पृच्छती. दा धातू, दा म्हणजे देणे. अच्छा, प्रच्छ म्हणजे विचारणे, टू आस्क. पुढचं आहे दा. दा म्हणजे देणे. दा धातू सुद्धा आपण असाच वापरत नाही, तिथे आपण वापरतो यच्छ. ओके, सो इट विल बी यच्छती. दा धातू काय बनतोय, यच्छ बनून आपण तो वापरतो. Okay, so remaining part we will do in the next lecture. Thank you.